पुलगाव जवळील कवठा मौजा चिटकी शेत सर्वे नंबर 56 आर मालक सुनील कांबळे यांच्या शेतात जेसीबी द्वारे मुरुम उत्खनन करून टिप्पर मध्ये भरून नेत असल्याची माहिती मिळताच पुलगावचे नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी धडक देत अवैध गौण खनिज उत्खनन करणारे जेसीबी आणि टिप्पर जप्त केल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जय भवानी कन्स्ट्रक्शनच्या वतीने पुलगाव येथील सीएडी डेपो मध्ये मुरुम टाकण्याचे काम चालू होते। त्यासाठी महसूल विभागाची कोणतीही परवानगी रॉयल्टी नसताना खासगी शेतातून जय भवानी कन्स्ट्रक्शनचे मालक राजन चौधरी हे शेतातून अवैध उत्खनन करून सीएडी डेपोला पुरवठा करीत होते। याची माहिती मिळताच नायब तहसीलदार अजय झिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मौजा चिटकी येथील कांबळे यांच्या शेतात पाहणी केली असता तहसीलदारांनी जेसीबी टिप्पर जप्त केला आहे। पुलगाव येथील राजन चौधरी यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याने अनेक महिन्यापासून तो अवैध उत्खनन करीत होता। महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा।